नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा तर्कसंगती व अनुमान याच्यातील वय हा टॉपिक व त्यावर आधारित काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत, त्याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे। बघा इथे पहिला प्रश्न, सुहासचे वय अनुरागच्या वयाच्या चौपट तर नेहाच्या निमपट आहे। राधा नेहापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे। नेहाचे वय 24 वर्ष असेल तर वयाच्या चढत्या क्रमाने दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल? दिलेल्या माहितीनुसार बघा याच्यामध्ये कोणाकोणाची नावे आहेत तर बघा राधा, बघा इथे मी लिहून घेते, राधा आहे, नेहा, अजून कोण आहे? राधा, नेहा, सुहास आणि अनुराग। सुहास आणि अनुराग हे चौघ आहेत आणि या चौघांचं एकमेकांशी काय दाखवलेलं आहे? वयाचं अंतर दाखवलेले आहे की नाही। आता काय सांगितले? सुहासचे वय अनुरागच्या वयाच्या चौपट आहेत। म्हणजे बघा सुहासचे वय आहे ते अनुरागच्या वयाच्या चौपट आहे। म्हणजे अनुरागचं जर x वय असेल तर सुहासचं किती आहे? 4x आहेत, म्हणजे याच्या चौपट। बघा अनुरागच्या वयाच्या चौपट कुणाचं वय आहे? सुहासचं वय आहे। आणि काय सांगितलंय तर नेहाच्या निमपट आहे, म्हणजे या सुहासचं वय नेहाच्या वयाच्या कसं आहे? निमपट आहे। म्हणजे नेहाचं जर 2x असेल तर या सुहासचं किती आहे? x आहे, या पद्धतीनं। आता बघा आता काय सांगितले? राधा नेहापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे। ही राधा आहे ती नेहापेक्षा काय केले? 2 वर्षांनी लहान आहे। राधा नेहापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे। आता आपल्याला कुणाचं वय दिले? नेहाचे वय 24 वर्ष। बघा आपल्याला दिलेलं वय कुणाचं आहे? नेहाचं वय दिलेलं आहे 24 वर्ष। मग आधी आपण राधाचं काढूया, कारण आपल्याला माहिती आहे की नेहापेक्षा राधा 2 वर्षांनी कमी आहे। मग 24 + 2 बरोबर किती येतात? हिचं वय किती आहे? 24च आहे नेहाचा। मग 24 + 2 बरोबर राधाचं वय आले 22 वर्ष। मग राधाचं वय आपण काढून घेतलं, नेहाचं वय आपल्याला माहिती आहे। आता इथे सुहासचं वय काढूया। याच्यावरून आपल्याला काय सांगितलं की सुहासचं वय नेहाच्या वयाच्या निमपट आहे। मग हिचं जर 24 आहे तर याचं निमपट म्हणजे काय? म्हणजे सुहासच्या वयाच्या दुप्पट नेहाचं वय, ओके। म्हणजे याचं जर हिचं जर 2x असेल तर याचं निमपट आहे x। मग 24/2, मग 24/2 बरोबर किती येणार आहे? 12 वर्ष। म्हणजे या सुहासचं वय किती आहे? 12 वर्ष। आता या सुहासच्या वयावरून आपण अनुरागचं वय काढू शकतो। आता काय सांगितलं होतं की सुहासचं वय अनुरागच्या चौपट आहे, म्हणजे याचं वय याच्या वयाच्या चौपट आहे। म्हणजे सुहासपेक्षा अनुरागचं वय किती आहे? चौपटीनं कमी आहे। मग इथे काय करायचे? 12/4, 4 पटीनं कमी आहे। मग 12/4, 4 त्रिक 12, म्हणजे अनुरागचं वय किती आहे? 3 वर्ष। बघा यानुसार आपण सर्वांची वय काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला काय सांगितले? चढत्या क्रमाने लावायचं आहे। मग चढता क्रम म्हणजे बघा पहिल्यांदा इथे 3, चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत। मग इथे 3 येणार आहे, त्याच्यानंतर इथे 12, त्याच्यानंतर 22 आणि त्याच्यानंतर 24। मग 3 वय कुणाचं आहे? तर अनुरागचं आहे। 3 वर्ष कुणाचं वय आहे? अनुरागचं। 12 वय कुणाचं काढले आपण? सुहासचं काढले। आणि 22 वय कुणाचं काढलंय? राधाचं काढलंय। आणि 24 वय कुणाचं आहे? तर नेहाचं आहे। बघा या पद्धतीने आपण चढता क्रम लावून घेतलेला आहे। आता आपल्याला विचारले चढत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल? मग दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर सुहास आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सुहास। मग सुहास कुठे आहे? तर बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। दुसरा प्रश्न बघूया, साईनाथ व त्याचे वडील यांच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे। 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक फक्त 30 वर्ष असेल तर 5 वर्षानंतरचे साईनाथचे वय किती? जशी माहिती दिली तसं लिहून घेऊया। साईनाथ आणि त्याचे वडील यांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे? आपल्याला 60 वर्ष दिलेली आहे। आता आपल्याला काय सांगितले? 5 वर्षानंतर, हे 5 वर्षानंतर। मग 5 वर्षानंतर बघा काय सांगितले? त्यांच्या दोघांच्या वयातील फरक फक्त 30 वर्ष सांगितले। म्हणजे हे साईनाथ, बघा इथे हा साईनाथ आणि हे त्याचे वडील यांच्या वयातील फरक किती आहे? 30 वर्ष आहे। आता आपण इथे पर्यायांचा वापर करायचा आहे। आता मी इथे पर्याय वापरते, 20 वापरते। 5 वर्षानंतर विचारले, मग मला सांगा आता मी इथे घेते 20 वर्ष। आता इथे मी घेते
मग इथे पर्याय क्रमांक मी इथे 20 घेते, पर्याय क्रमांक 3 मधलं घेते. इथे मी साईनाथचं 5 वर्षानंतरचं वय मी घेते इथे 20 वर्ष. कारण आपल्याला काय सांगितलंय 5 वर्षानंतरचं साईनाथचं वय विचारलंय. मग इथे मी 5 वर्षानंतरच त्यांचं वय किती घेतले मी इथे साईनाथचं घेतलं 20 वर्ष. वडिलांचं आपल्याला काही माहीत नाही आहे, त्यांच्यातील फरक किती आहे 30 आहे. मग बघा 30 आता 20 ज्यावेळेस आपल्याला इथली संख्या माहीत नसते त्यावेळेस आपण काय करतो या दोघांची काय करतो बेरीज करतो. मग बघा 30 आणि 20 किती झाले 50 झाले. मग 50 मधून आपण हे साईनाथचं जर वय काय केलं वजा केलं म्हणजे किती केलं 20 इथे जर आपण वजा केलं तर बरोबर फरक किती येतोय 30 वर्षाचा येतोय. बघा यानुसार आता याच्याऐवजी मी कहते हे 5 वर्षांनंतरच आपण साईनाथचं वय घेतलेलं आहे 20 वर्ष. आता हे मात्र आजचंच वय त्याचं म्हणजे 5 वर्षाच्या अगोदरचं. मग आता हे जर 20 वर्ष आहे मग इथे साईनाथचं वय किती असेल 15 वर्ष 5 वर्ष कमी. आणि इथे जर आपण वडिलांचं वय किती घेतलेलं आहे 50 घेतलेलं आहे. इथे आपण वडिलांचं वय घेतलं होतं 50. बघा 50 आता 20तून 50 जात नाहीत पण इथे आपण काय केले माझे अदलाबदल झाले 50 मधून 20 गेले बरोबर इथे 30 येतात. म्हणजे साईनाथचा आपण जो 20 पर्याय घेतले तो आपण येण्यासाठी घेतलेला आहे बरोबर. मग आता इथे 5 वर्षाच्या अगोदर म्हणजे 20तून 5 गेले साईनाथचं वय आलं 15 वर्ष. वडिलांचं होतं 50 होय की नाही. मग 50च्या अगोदर 5 आधी 5 मग 50 वजा 5 बरोबर किती 45. मग या दोघांची बेरीज मग बघा बरं बरोबर 60 येते का. तर 5 आणि 5 10 हा चला आला 1 4 5 आणि हा 1 60. म्हणजे आपण जो पर्याय घेतलाय तो बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारले तर 5 वर्षानंतर साईनाथचे वय किती म्हणजे आपण 5 वर्षानंतरच हे 20 वर्ष घेतले म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती साईनाथचं वय किती आहे तर 20 वर्ष. बघा यानुसार दोन्ही ह्याच्यामध्ये आपण बेरीज केली तरी बरोबर 60 येते आणि वजाबाकी केली तरी बरोबर 30 येते. म्हणजे आपण जे पर्याय घेतले ते आपलं काय आहे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा सुभाषचे वय हे प्रवीणच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने कमी व आनंदच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 ने कमी आहे. प्रवीणचे वय 10 वर्ष आहे असल्यास आनंदचे वय किती वर्ष असेल. बघा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला कुणाकुणाचं वय दिले तर बघा इथे आनंदचं वय दिले आपल्याला. आनंद अजून कोण आहे सुभाष आणि प्रवीण. आनंद सुभाष आणि प्रवीण या तिघांचे आपल्याला वय दिलेत. आणि आता बघूया काय काय माहिती दिली ते आपण वाचूया. सुभाषचे वय हे प्रवीणच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने कमी आहे. कुणाचं सुभाषचं म्हणजे प्रवीणच्या वयाच्या बघा इथे मी बाण दाखवते म्हणजे सुभाषचं वय याच्या वयाच्या तिपटीपेक्षा आपल्याला माहिती आहे तिप्पट म्हणजे काय गुणिले 3 तिपटीपेक्षा 5 ने कमी म्हणजे काय करायचं वजा 5 व आनंदच्या म्हणजे सुभाषचंच वय आनंदच्या वयाच्या किती आनंदच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 ने कमी आहे म्हणजे किती आनंदच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 ने कमी आहे याचंच वय सुभाषचंच वय बरं का. आणि आनंद आपण इथे थोडंसं इथे कडेला घेऊया कारण आनंदपेक्षा याचं वय काय आहे सुभाषचंच वय याच्या दुपटीपेक्षा 5 ने कमी आहे. आता आपल्याला दिलंय कुणाचं वय प्रवीणचं वय दिलं. प्रवीणचं वय किती दिले आपल्याला 10 वर्ष दिले. मग त्यानुसार आपण सुभाषचं वय आधी काढूया. सुभाषचं वय काय सांगितलंय याच्यापेक्षा तिपटीपेक्षा 5 ने कमी. मी आधी तिप्पट करूया. मग इथे काय करायचं आहे 10 गुणिले 3 आणि हे वजा 5 10 इथे 30 30तून 5 गेले किती आलं वय 25 म्हणजे सुभाषचं वय किती निघालं 25 वर्ष. प्रवीणचं वय आहे 10 वर्ष जे दिलेलंच आहे. आता आपल्याला आनंदचं वय काढायचं आहे. आनंदचं वय काय सांगितलं होतं आपल्याला की या सुभाषचं वय आनंदच्या वयाच्या दुपटीपेक्षा याचं 5 ने कमी आहे बरोबर आहेत. मग आता त्याच्या उलट करायचं काय करायचं आहे याचं जर 5 ने कमी आहे तर इथे काय करायचं आहे 5 ने वाढवायचं आहे. मग आता इथे किती आहेत बघा आधी गुणाकार मी करत नाही. आता हेच बघा आनंदपेक्षा याचं दुपटीने जास्त आहे म्हणजे याचं काय करायचं निमपट आहे. बघा याचं जर 1 असेल तर ह्याचं किती आहे 2 आहे. मग याचं जर 2 आहे तर या आनंदचं किती असणार आहे 1 असणार आहे म्हणजे निमपट. याच्यापेक्षा याचं दुप्पट आहे मग याच्यापेक्षा याचं निमपट आहे. मग आता इथे काय गुणाकार 2 होतं आता इथे भागाकार 2 आणि इथे वजा 5 होतं ह्याचं. आता इथे अधिक 5 मग या बघा हे 25 सुभाषचं वय आता इथे वजा 5 याचं होतं मग इथे अधिक 5 बरोबर किती झाले 30 आणि ह्याचं निमपट आहे कारण याच्या दुप्पट याचं आहे आणि याच्या निमपट याचं मग 30 भागिले 2 बरोबर किती येणार आहे 15. मग आनंदचं वय किती आहे 15 वर्ष. आनंदचं वय आहे 15 वर्ष. मग बघा इथे 15 वर्ष हा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. आयुषचे आजचे वय 16 वर्ष आहे. हेमंतचे वय आयुषच्या वयाच्या निमपटीपेक्षा 4 ने जास्त आहे तर हेमंतचे आजचे वय किती.
आता बघा इथे दिलेल्या माहितीनुसार आयुषच्या आजचं वय किती आहे? 16 वर्ष आहे आणि हेमंतचे वय आयुषच्या वयाच्या निम्पटीपेक्षा 4 जास्त आहे. म्हणजे आयुषच्या वयाच्या निम्पटीपेक्षा, निम्पट म्हणजेच काय? भागिले 2 आणि निम्पटीपेक्षा 4 जास्त आहे. मग आयुषचे वय आपल्याला माहिती आहे 16 आहे. मग 16पेक्षा याचं निम्पट आहे. मग 16 भागिले 2 करूया, किती आलं? 8. आणि काय? निम्पटीपेक्षा 4 जास्त आहे. मग 8 अधिक 4 बरोबर किती? 8 आणि 4 12. मग हेमंतचं वय किती आहे? 12 वर्ष. मग बघा इथे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, साहिल सार्थकपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. सार्थकचा जन्म बुधवारी झाला असेल तर साहिलचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? आता इथे साहिल आणि सार्थक आहेत, हे दोघंच नाही, साहिल आणि हा सार्थक. बघा दिलेली माहिती या पद्धतीने लिहिलं तर आपल्याला प्रश्न सोडवायला मदत होते. आता साहिल सार्थकपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे साहिल 3 दिवसांनी काय आहे? मोठा आहे. मोठा आहे म्हणजे याचा जन्म आधी झालेला आहे. आता काय सांगितले? सार्थकचा जन्म कधी झालाय? बुधवारी झालाय, बरोबर आहे. ह्याचा जन्म जर बुधवारी तर याचा 3 दिवस आधी. मग बुधवारच्या अगोदर मंगळवार, मंगळवारच्या अगोदर सोमवार आणि सोमवारच्या अगोदर रविवार. मग बघा या साहिलचा जन्म जर रविवारी झाला असेल तर 1 2 3. सार्थक 3 दिवसांनी छोटा आहे आणि साहिल 3 दिवसांनी मोठा आहे, 1 2 3, बरोबर. मग कधी कोणता वार येणार आहे? तर साहिलचा जन्म कोणत्या वारी झाला असेल तर रविवार. मग रविवार कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रविवार. बघा या पद्धतीने आपण तर्कसंगती व अनुमान याच्यामधील वय हा घटक याच्यावरील उदाहरणे आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत. अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.